नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। चला तर आपण सुंदर अशी पैठण डिझाइन पाहणार आहोत। तर मी ब्लाउज पीस आणि काठ बाजूला ठेवलेला आहे धडी साडीची। आणि हे बघा, शोल्डर घेतलेला आहे मी 5.25 इंच, गळा घेतलेला आहे 2.25 इंच, ब्लाउजची घडी आहे 9.5, उंची आहे 14 इंच। तर गळ्याची उंची घेणार आहोत आपण 9.5 इंच आणि आडवे माप घेणार आहोत हे बघा 3.5 इंच। आता याचा आपण बॉक्स आखून घेऊया हे बघा। आणि आता गळ्याचा आकार आपण आखून घेणार आहोत हे बघा। अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार आखून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने पण अशा प्रकारे एक आकार आखून घ्यायचा आहे गळ्याचा। आणि अस्तर हे बघा आपण आकार दिल्याप्रमाणे कट करून घ्यायचे। हे बघा, हा आतला भाग आहे आणि हे आपले अस्तर आहे। आता हे अस्तर ब्लाउज पीसवर ठेवायचं आहे आणि ब्लाउज पीस कट करायचा आहे। आणि हे बघा, ते दोन्ही समोरासमोर ठेवायचे, त्याच्यावर हे बघा अस्तर ठेवायचे। आणि आपण जसं अस्तर कट केलेलं आहे हे बघा ब्लाउज पीसवर ठेवून त्याला आपण चारी बाजूनी शिलाई घालून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपण चारी बाजूनी शिलाई घालून घ्यायची आहे हे बघा। ब्लाउजला आपण अशा प्रकारे चारी बाजूनी व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे। तर हे बघा, आपण शिलाई घालून घेतली आणि राहिलेले ब्लाउजचे कापड अस्तर बरोबर कट करून घ्यायचे। दोन्ही भाग आपल्याला अशा प्रकारे तयार करायचे। हे बघा, आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत। आता 1.25 इंचच्या आकाराने अंतराने हे बघा अशा प्रकारे टिक करून घ्यायचे। आणि हे बघा, अशा प्रकारे अस्तरला आपण आतल्या बाजूने आकार देऊन घ्यायचा आहे। आणि आता काय करायचं, दुसरं अस्तर ह्याच्यावर हे बघा अशा प्रकारे ठेवून द्यायचे। ते दाबायचं, दाबलं म्हणजे काय होतं, ह्या दुसऱ्या अस्त्रावर आपण जो पहिला आकार दिलेला आहे तो उमटतो हे बघा, उमटलेला आहे। आता तो गडद करून घ्यायचा आहे आपण आखून हे बघा, डार्क असा आपण करून घेतलेला आहे। आता जे आपण काठ घेतला होता ब्लाउज पीसचा तो त्याच्या खाली ठेवून द्यायचा आहे। आणि हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे आपण दिलेल्या आकाराबरोबर हे बघा। चारी बाजूने अशा प्रकारे आकाराबरोबर आपण शिलाई घालून घ्यायची आहे त्याला हे बघा। आणि राहिलेला जो काठाची बाजू आहे ती कट करून घ्यायची आहे हे बघा। अशा प्रकारे व्यवस्थित अशी हळू अशी हे बघा कट करून घ्यायचं आहे आकाराबरोबर आपल्याला जो ब्लाउजचा काठ उरलेला आहे तो हे बघा। आणि आता काय करायचं, एक तिरप्या कापडाची आपण पट्टी कापून घेतलेली आहे आणि त्याला थोडीशी दुमड घालून शिलाई घालून घ्यायची हे बघा। आपण पट्टीला शिलाई घालून घेतलेली आहे आणि आता ती गळ्याला जोडून घेणार आहोत हे बघा। कोपऱ्याला आलं म्हणजे अशा प्रकारे सरळ करायचं, कारण की कोपरा नंतरनं व्यवस्थित असा निघतो। आणि पट्टी जोडून घ्यायची आहे व्यवस्थित असं। आता कट करून घेतला आहे आतला भाग आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत हे बघा अशा प्रकारे। आणि आपण गळ्याला गोड घालून घेणार आहोत हे बघा। अशा प्रकारे व्यवस्थित असं आपण गोड देऊन घेणार आहोत हे बघा। अशा प्रकारे हे बघा व्यवस्थित असं आपण गोड देऊन घेणार आहोत हे बघा। गळ्याला आपण गोड देऊन घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या बाजूला आपण लेस लावून घेणार आहोत हे बघा। अशा प्रकारे व्यवस्थित अशी आपण आकाराबरोबर लेस लावून घेणार आहोत। कोपरा आल्यानंतर तिथे एक छोटीशी दुमड घालून घेणार आहोत आणि हे बघा प्लेट घालून घेतलेली आहे आणि आकाराबरोबर आपण लेस लावून घेतलेली आहे। आता लेसला आपण डबल शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा। डबल शिलाई देऊन घेतली। आता दुसरा पण भाग आपण पहिल्यासारखाच तयार करून घ्यायचा आहे। आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत। आता ही बघा, ब्लाउजची आतली बाजू घेतलेली आहे आपण गळ्याची, त्याचे 2 तुकडे केलेत, ते अस्तरवर ठेवायचे आणि हे बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं। बाहेरच्या बाजूने 1 इंचचं अंतर सोडायचं आहे आणि आतल्या बाजूने आहे असं आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे। आणि ते कॅनव्हासवर ठेवायचं आहे आणि कॅनव्हास पण त्याच आकाराने आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे हे बघा। अस्तरच्या आकाराबरोबर
कॅनव्हास पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. हे बघा आपण आणि हे बघा हे आपले साडीतले मी कापड काढून घेतलेले होते, तर त्याचे 2 तुकडे आहेत ते. हे बघा ब्लाऊज पीसवर कॅनव्हास ठेवायचं आणि नंतर अस्तर ठेवायचं, कारण की आपल्याला कॅनव्हास मधल्या बाजूला ठेवायचं आहे आणि त्याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे चारी बाजूने आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे आणि राहिलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. हे बघा आपण राहिलेलं कापड कट करून घेतलेलं आहे. दोन्ही बाजू आपण तशाच तयार करायच्यात. आणि हे बघा आपण तिरप्या कापडाच्या पट्ट्या काढल्यात ब्लाऊज पीसच्या आणि त्याला थोडीशी दुमड घालून त्याची शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा शिलाई झालेली आहे. आता आपण त्या आकाराला जो आतल्या बाजूचा होता त्याला हे बघा पट्टी जोडून घ्यायची आहे. पट्टीला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत त्या आतल्या बाजूने आणि गोट घालून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे गोट घालून घ्यायचा आहे. हे बघा व्यवस्थित असं. आता दुसरा पण बाजू आपल्याला तशीच तयार करायची आहे. दोन्ही बाजू आपल्याला तयार करून झालेल्या आहेत. आता एक अस्तरचं कापड घ्यायचं आहे, ते डबल घ्यायचं आहे अस्तरचं कापड. आणि हे बघा समोरासमोर आतली बाजू आपली जी निघलेली होती डिझाईनची ती ठेवून द्यायची आहे व्यवस्थित असे. आणि हलू नाही म्हणून वाटलंच तर तुम्ही टाचणी लावून घेऊ शकता. तर हे बघा मी व्यवस्थित अशी टाचणी लावून घेतलेली आहे, पिन लावून घेतलेली आहे दोन्ही बाजूला. आणि हे बघा मी शिलाई घालून घेत आहे त्याला. हे बघा त्या आकाराबरोबर मी शिलाई घालून घेत आहे. दोन्ही भाग आपल्याला त्या अस्तरवर जोडायचे आहेत डिझाईनचे. हे बघा दोन्ही भाग जोडून घेतलेत. आता हे बघा ब्लाऊज पीसचे 4 तुकडे चौकोनी आणि साडीचे 4 तुकडे मी 3 तुकडे घेतलेले आहेत. त्याचे हे बघा अशा प्रकारे त्रिकोणमध्ये दुमड घालून घ्यायची आहे आणि आपल्याला ते तुकडे तयार करून घ्यायचे आहेत. आणि हे बघा एक साडीचा तुकडा आणि एक ब्लाऊज पीसचं आकार ठेवून एकावर एक आपल्याला अशा प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायची आहे. हे बघा एकावर एक ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायची आहेत. तर हे बघा आपल्याला तयार झालेले आहेत. आणि जो आपण भाग तयार केलेला होता आतल्या बाजूचा तो त्याच्यावर ठेवून द्यायचा आहे आणि त्याला हलू नये म्हणून आपण पिन लावून घेत आहे. हे बघा अशा प्रकारे आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आहे. ते पॅक करून घ्यायचं आहे. जे आपण त्रिकोण करून जो आकार बनवला होता त्याला हे बघा अशा प्रकारे पॅक करून घ्यायचे आहेत. आता काय करायचं हे बघा दोन्ही आपण पाटीचे भाग तयार केले होते ते डिझाईनवर ठेवून आतल्या बाजूच्या हे बघा अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे आणि दुसरा पण भाग आपण अशाच प्रकारे ठेवून जोडून घेणार आहोत. हे बघा दोन्ही भाग जोडून झालेले आहेत. आता पाटीची पट्टी पण आपण जोडून घेतलेली आहे आणि जे त्रिकोण केले होते त्याला आपण मणी बसवणार आहोत. तर मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान अशा डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर पण जरूर करा. हे बघा आपण मणी बसवून घेणार आहोत. हे बघा मणी बसवून झालेले आहेत. तर कशी वाटली डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.